आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। ठाकरेंची संघटना सध्या व्हेंटिलेटरवर। महापालिकेमध्ये व्हेंटिलेटर काढला तर पक्ष संपून जाईल। रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरेंवर टीका। स्पष्ट सांगायचं ते व्हेंटिलेटरवर आहे आणि मुंबई महापालिकेमध्ये ते जर व्हेंटिलेटर काढून घेतलं तर हा पक्ष संपला। दिल्लीमध्ये शाह फडणवीसांमध्ये 3 फौजदारी कायद्यांवर चर्चा। 1 जुलैपासून भारतीय न्याय संहिता, नागरिक सुरक्षा संहिता, साक्ष अधिनियम कायदे लागू। मुंबईतील पेटंट कार्यालयावरून वाद पेटण्याची चिन्ह। हे कार्यालय दिल्लीला हलवलं जात असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप। मुंबईनं खासदार म्हणून निवडून दिलेल्या मंत्र्यांनी किती चुकीचं कृत्य केलं आहे। पेटंट कार्यालयावरून आदित्य ठाकरेंची पियुष गोयल यांच्यावर टीका। आदित्य ठाकरेंच्या आरोपाला पियुष गोयल यांचं उत्तर, तर यावर कार्यालय नव्हे तर फक्त शासकीय आणि वित्त विभाग दिल्लीला जात असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं स्पष्टीकरण। आदित्य ठाकरे खोटं बोलत आहेत। कुठलंही कार्यालय कुठे जात नाही, ते दिवसभर पुढी सोडतात। विकास कुठेही जात नाही, जे येईल ते महाराष्ट्रातच येईल। बावनकुळेंचं आदित्य ठाकरेंना उत्तर। तंगड्यात तंगडं घालण्याचा महायुती सरकारमध्ये कार्यक्रम सुरू। शिंदेंनी मला शहाणपणा शिकू नये, संजय राऊतांचं प्रत्युत्तर। गरगडासारखं वागवलं असतं तर मंत्रिपद दिलं असतं का? मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खातं त्यांना दिलं होतं। एकनाथ शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर। विधान परिषद आमदारांची निवडणूक अर्थसंकल्पीय अधिवेशनात होण्याची शक्यता। विधानसभा आमदारातून निवडून येणाऱ्या 5 जागा सध्या रिक्त असलेल्या 5 जागांची निवडणूक होण्याची शक्यता। नाशिक दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सुरक्षेमध्ये चूक। हेलिपॅडवर ड्रोन उडवणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। विनापरवानगी ड्रोन उडवल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेतलं।